जनरली मी इतका व्हायलेंट नसतो, पण ज्याच्या मागे धावतोय ना त्या माणसाने मला असं बनायला भाग पाडलंय. खरं तर तो कोण आहे हे मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती नाही. पण एक मिनिट, हा तिसरा कोण आहे हे तर आपल्या दोघांनाही माहिती नाही. मला वाटतं सगळी स्टोरी आपण सुरुवातीपासूनच पाहिली पाहिजे. तर हे आहे माझं ऑफिस आणि मी आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर. मस्त जॉब आहे माझा, चांगला पॅकेज आहे. आणि हे आहे माझं घर आणि ही आहे माझी बायको. माझ्याहून बरीच लहान आहे, पण तुम्हाला तर माहितीच आहे, प्रेम तर आंधळं असतं. थोडक्यात सगळं काही ठीक होतं, निदान आत्तापर्यंत तरी. सकाळपासून घरासमोर उभा आहे तो कोण आहे? नजर ठेवतोय माझ्यावर? कसा बघत होता तो घराकडे? माझी ही पैशांची भानगड कळली तर नाही कोणाला? तो नक्कीच माझी बॅग चोरायला आला असेल. पोलिसांनाच फोन केला पाहिजे. पण पोलिसांना काय सांगू माझा चोरीचा पैसा चोरी जातोय म्हणून? नाही, ऑफिसमध्ये आज मेसेज करून देतो आजारी असल्याचा आणि अजून थोडा वेळ वाट पाहतो. मला आजच काहीतरी केलं पाहिजे. पण त्याने आत्ताच काहीतरी केलं तर? मला नेहमीच्या ठिकाणी जाऊन ती बॅग लपवायलाच हवी. बाप रे, बरं झालं, स्वप्नच होतं. काय रे, कसं वाटतंय आता? ठीक आहे आता. चल ना, आपण कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. अरे त्याने बरं वाटेल तुला पण. जा तू, माझा मूड नाहीये. ठीक आहे, तू आराम कर. आता त्याने अजून काही करण्याच्या आधी मलाच हालचाल केली पाहिजे. आज ऑफिसला गेला नाही वाटते. आपल्या एरियात कोणाला फिरताना पाहिलं का रे तू चोरासारखं? चोरासारखं नाही रे. का? नाही, काही नाही, सकाळी माणूस दिसला फिरताना म्हणून विचारलं. ते सांगून बरं का?
आपल्याच मागच्या गल्लीमध्ये 4 खून झाले, माहितीये ना तुला? सर्व लढून आजकाल कोणाचं काहीच भरोसा नाही. हॅलो, हा बोल. अरे इथे एक प्रॉब्लेम झालाय. काय? आपल्या घरापासून सतत कोणीतरी मला फॉलो करताय. घरापासून? कुठे आहेस तू आता? मला माहितीये तो माणूस कोण आहे. प्लीज लवकर ये. तर ही होती मला माहीत असलेली स्टोरी. पण तो तिसरा माणूस कोण होता याचंही उत्तर थोड्याच वेळात मिळालं. अरे कोण आहे हा? हा माझा भाऊ आहे. सकाळपासून माझं जीवन हराम करून टाकलाय त्यांनी. विचारा विचारा त्याला का पाठलाग करतोय माझा सकाळपासून. लेट मी क्लिअर वन थिंग. माझा भाऊ मेंटली इल नाही. त्याचं वागणं असं थोडं विचित्र आहे. हो घरातून निघून जातो, 2-2 दिवस घरी येत नाही. असं बरेचदा तो लोकांचा पाठलाग करत राहतो, लोकांना ऑब्झर्व करतो. लोकांच्या सोशल लाईफमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. आता तर त्याची ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे. बट इज नॉट व्हायलेंट. अरे मग बांधून ठेवा ना त्याला, पागल आहे तर. माइंड युअर लँग्वेज मिस्टर. पूर्ण माहीत नसेल ना तर बोलू नका. आणि त्यानंतर तो बोलत राहिला जवळपास अर्धा तास त्याच्या भावाबद्दल, त्याच्या आजारपणाबद्दल. पण मी बधीर होऊन गेलो होतो. फक्त त्या अनोळखी चेहऱ्याकडे बघत राहिलो. खरंच गोष्ट इथेच संपली होती का? त्याचं ते अनोळखी असणं एवढंच माझ्या भीतीचं कारण होतं की आणखीन काही कारण होतं? मी विचारात पडलो आणि नकळतच माझ्या तोंडून फक्त सॉरी इतके शब्द बाहेर पडले. आय एम सॉरी. आणि मग विचार करता करता त्या अनोळखी भीतीचं कारणही मिळालं. काय गंमत असते ना. एक अनोळखी व्यक्ती दिवसभरात ऑलमोस्ट माझा जीव घेतो आणि ते सुद्धा माझ्या घरासमोर फक्त उभा राहून. कारण भीती त्या अनोळखी चेहऱ्यामध्ये नव्हती, ती होती माझ्या मनामध्ये. असा एक अनोळखी चेहरा ना आपल्या प्रत्येकाच्याच मनात असतो. कधी कधी असाच तो अचानक समोर येतो आणि मनात जुन्या चुकांची भीती जागी होते. आज त्याच चेहऱ्याने, रादर त्याच भीतीने मला अजून एक चुकीचं काम करण्यापासून वाचवलं. मनात आलं विचारावं त्याला नाव, म्हणावं थँक्यू जाऊन. पण म्हटलं राहू द्यावा तो चेहरा असाच अनोळखी.